की ओबीसींच्या सभाला न बोलवल्यामुळे तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. जे कुटुंबियावरती हल्ले झाले किंवा ट्रोल केलं जातंय किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय, मुलांवरती हल्ले होत आहेत. या निमित्तानं मी थोडंसं भावनिक झालो. ओबीसींमध्येच कुठेतरी एकजूट दिसत नाहीये का, एक वाक्यता नाहीये का या लढ्यात? त्यांच्या मनात जर कोणाचं काही असेल तर माहिती नाही मला, पण जनतेच्या मनामध्ये अशी कुठलीही फूट नाहीये. लोकांची डिमांड होती की तुम्हाला बोलवलं पाहिजे. पण मी भुजबळ साहेबांना मानणार आहे, भुजबळ साहेबांचं नेतृत्व मानणार आहे. कालही भुजबळ साहेबच माझे नेता होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. मंत्रिमंडळामध्ये खऱ्या अर्थानं खंबीर भूमिका घेणारे म्हणून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. या सगळ्यात तुम्ही पवारांचं जे योगदान आहे मंडल आयोग लागू करण्याचं, त्याच्यावर तुम्ही कधीच का बोलत? योगायोगानं मंडल आयोग अंमलबजावणी होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्या वेगळ्या कॉल रेकॉर्डिंग्स बाहेर येतात, तुमचे वेगळे व्हिडिओ बाहेर येतात. माणसाला तर मॉरल एवढं डाऊन करायचं, याला एवढा डॅमेज करायचा, त्यानं तो ओबीसीचा आवाज म्हणून पुढं नाही आलं पाहिजे आणि नडलं नाही पाहिजे. आपल्याला ही भावना आहे त्याच्या पाठीमागे. तुम्ही सगळे जे काही सभा घेताय, तुमचे जे काही प्रचंड गर्दी असलेले मोर्चे होत आहेत, ते बीडमध्येच का होत आहेत? बीडला रणभूमी का बनवले? कारण तिथं समाजामध्ये प्रचंड मोठी दरी पडलेली आहे. सभांना जी गर्दी असते ही फक्त मुंडे समर्थकांचीच आहे असं सांगितलं. बारामतीमध्ये कोणाची होती? सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळ गावामध्ये ती कोणाची होती? मोहोळ तालुक्यातल्या विजय सिंहांनी आता बंजारा समाजाचा मोर्चा असेल त्याला पाठिंबा दिला. म्हणजे गाड्या भूत आला होता ना त्यांना, आम्ही काय म्हणायचं त्याला, कंड दाटून आला होता. आजपर्यंत कुठल्या आंदोलनात कधी आणि किती वेळा गेले होते? हाऊसमध्ये एवढ्या वेळा हाऊस झालं, किती वेळा प्रश्न विचारला होता तेवढं मला तुम्ही सांगा. पंडित कुटुंबाने बंजारा समाजात सभापती केला होता. त्यांचा जो कारखाना आहे, त्यांच्या ज्या संस्था आहेत, तिच्यात हजारो ओबीसी काम करतात. याच्याकडे पण कुठेतरी पाहिलं पाहिजे. वोट बँक म्हणूनच ना. तुमच्याच एका सहकार्याचं उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यामध्ये. तुम्ही एकेकाळी सोबत होतात, तुमच्या उपोषणाला त्याने साथ दिली होती, एकत्र होतात. या उपोषणाला राजेश टोपे पाठिंबा देतात, तरंगेंचे सहकारी देतात, बाकी आमदार देतात, पण तुम्ही अजून का भेट दिली? मी एसटी आरक्षणाच्या लढाईमधला 2014ला 9 दिवस उपोषण करणारा बारामतीमध्ये लाखो लोक गेलो. हाच लक्ष्मी आणि माझ्या समाजाला माहिती आहे मी काय करतो आणि काय नाही करत. तर सहकारी तुमच्याच विरोधात उभा करण्याचा हा प्लॅन असं नाही. मला वाटतं खरं तर ओबीसीमध्ये आत्ता आज रोजी भांडायची वेळ नाही, तर एकत्रित येऊन ते आपलं झोपडं वाचवण्याची वेळ आहे. आता काढला गेला 2 सप्टेंबरला. त्या JRच्या नंतर 17 सप्टेंबर जो मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे, त्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांचं पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. प्रत्येक तहसीलदाराला 1000 सर्टिफिकेट वाटण्याचं टार्गेट दिलं आहे. तुम्ही जरांगेंवर टीका करत असता की खूप खालच्या पातळीवर बोलतात, बेताल वक्तव्य करतात. तुमच्यावर सुद्धा आता काही दिवसांपूर्वी टीका झाली जेव्हा तुम्ही वक्तव्य केलं की काही मराठा समाजातल्या मुलींशी लग्न आमच्या मुलांसोबत. ज्यावेळी आंतरजातीय विवाहाबद्दल मी एक शब्द बोललो, मी करायला तर गेलो नव्हतो. करायला गेलो असतो तर त्यांनी आमचं घरनं आम्हाला जिवंत सोडलं. त्यामुळे मी फक्त शाहू महाराजांचं 100 वर्षाचं एक्झर्शन बोलून दाखवलं. तर 2 वर्ष झालं आम्ही मागास म्हणणाऱ्यांचा जात वर्चस्वाची भावना उफाळून आली. ओबीसीतल्या जाती आपापसात विवाह करत नाही, तेव्हा त्यांना हे आवाहन करणं जो रूलर आहे, जो जबाबदार माणूस आहे, त्यानं रोडमॅप घालून द्यायचा असतो. ग्राउंड झिरो टॉक सपोर्टेड बाय अल्का IVF या story.comच्या विशेष पॉडकास्ट मालिकेत तुम्हा सर्वांचं स्वागत. या 8व्या एपिसोडमध्ये लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहेत. लक्ष्मण हाके हे कधी अजित पवारांवर टीका करतात, शरद पवारांवर टीका करतात, कधी कधी ओबीसींच्या मेळाव्यालाच न बोलावल्यामुळे अस्वस्थ होतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत ॲग्रेसिव्हली ओबीसीच्या चळवळीत काम करत असलेले लक्ष्मण हाके सध्या जे काही विषय आहेत, ओबीसींमध्येच फूट पडली आहे का, जो मराठा आरक्षणाचा विषय आहे त्याची सध्याची प्रगती काय आहे, किंवा ओबीसी सध्याच्यावर कसं पाहत आहेत, वेगवेगळे मुद्दे या मुलाखतीत पुढच्या साधारण तासाभरामध्ये तुम्हाला वेगवेगळे अँगल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यावरती आजपर्यंत कधी चर्चा झाली नाही असे मुद्दे तुम्हाला या मुलाखतीत पाहायला मिळणार आहेत. तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारायचा आहे की ओबीसींच्या सभाला न बोलवल्यामुळे तुमच्या डोळ्यातून अश्रू आले किंवा काय माझ्या वाचण्याच्या पोस्ट आल्या? सभेला न बोलवल्यामुळं अश्रू आले असं नाही, तर जे कुटुंबियावरती हल्ले झाले किंवा ट्रोल केलं जातं आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून
ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय, मुलांवरती हल्ले होत आहेत. या निमित्तानं मी थोडंसं भावनिक झालो. सभेला बोलवलं अथवा नाही बोलवलं, आपलं तर हे आंदोलन सुरूच आहे. 500 लोक असली तरी आपण तिथं जातोच, 5000 असली तरी जातो आणि 50,000 असली तरी जातोच. त्यामुळं न बोलवणे हा विषयच नाही. ओबीसीची चळवळ लढत असताना काय समस्यांना सामोरं जावं लागतं हे अनुभवतोय, बाकी काही नाही. पण आता भुजबळांच्या समता परिषदेच्या जे काही आता सभा होत आहेत, तर ओबीसींमध्येच कुठेतरी एकजूट दिसत नाही आहे का, एकवाक्यता नाही आहे का या लढ्यामध्ये? मला असं वाटत नाही. नेत्यांच्या मनात जर कोणाच्या काय असेल तर माहिती नाही मला, पण जनतेच्या मनामध्ये अशी कुठलीही फूट नाही आहे. आणि राहिला प्रश्न समता परिषदेच्या मेळाव्याचा, तो त्यांचा मेळावा आहे. त्यामुळं असं फोटोवरून वगैरे असा काही विषय येत नाही. पण भुजबळ साहेबांनी आता जो काय त्यांची नागपूरला रॅली झाली, आता बीडमध्ये होती आहे, लोकांची डिमांड होती की तुम्हाला बोलवलं पाहिजे, तर त्याच्यावरनं ही सगळी अस्वस्थता सुरू आहे की हाकेंना का बोलवलं जात नाही? नाही, सामान्य माणूस म्हणून त्यांना प्रश्न पडू शकतो. पण मी भुजबळ साहेबांना मानणार आहे, भुजबळ साहेबांचं नेतृत्व मानणार आहे. कालही भुजबळ साहेबच माझे नेता होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. मंत्रिमंडळामध्ये खऱ्या अर्थानं खमकी भूमिका घेणारे म्हणून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. मुळात मी या ओबीसी चळवळीमध्ये येण्याचं कारण असं आहे की भुजबळ साहेबांवरती होणारे हल्ले आणि आरक्षणासंदर्भातली वस्तुस्थिती थोड्याफार प्रमाणात मला अभ्यासता आली. थोडीफार मला त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टींचा मी एक त्यामधला आंदोलक जसा आहे तसा अभ्यासक काय आहे. त्यामुळे मी भुजबळ साहेबांच्या ठामपणे पाठीशी उभं राहायचं किंवा त्याचा प्रतिवाद करण्याचं ठरवलं. आणि गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी भुजबळ साहेबांच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिवाद करताना मी घडलो आहे आणि इथंपर्यंत आलो आहे. काल परवा पवारांचं एक वाक्य होतं की मी मराठवाड्यातली जी सामाजिक दरी झाली आहे ती आणण्यासाठी, ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मंडल यात्रासुद्धा काढली होती. पवारांच्या या भूमिकेचं तुम्ही स्वागत कराल? पवारांच्या या भूमिकेचं मी निश्चित स्वागत केलं असतं, पण तो GR निघण्या अगोदर पवारांनी जे कायद्यानं करायचं ते करून ठेवलेलं आहे. आणि जरांगे नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात रसद पुरवली. त्याचवेळी जर ओबीसींचं काय होईल या प्रश्नावर एक शब्द जरी पवारसाहेब बोलले असते तर त्यांचं स्वागत केलं असतं. पण एका बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी खूप मोठी रसद यंत्रणा उभी करायची, आपल्या आमदार खासदारांना उघडपणे त्यामध्ये सहभाग घ्यायला लावायचा, स्वतः तिथं जाऊन मनोज जरांगेला सपोर्ट करायचा, सुप्रिया सुळेंना करायला लावायचा, राजेश टोपेंना करायला लावायचा, बजरंग सोनवणेंना करायला लावायचा. रोहित पवार तर रात्रंदिवस अख्खी IT सेल म्हणजे त्याची वॉर रूम आहे ती मनोज जरांगेसाठी काम करते. आणि लक्ष्मण हाकेला कसा ट्रोल करता येईल, बदनाम करता येईल, त्याचं काय सापडतं आहे का, तो कुठं सापडतो आहे का, त्याला कसा डॅमेज करता येईल आणि ओबीसी चळवळीमधून बाहेर काढता येईल, यासाठी रोहित पवारची अख्खी टीम माझ्यावरती काम करते. पण पवारांचा विषय आहे म्हणूनच तुम्ही आता जे बोलला त्याच्यावर मी परत येणारच आहे. पवारांवर तुम्ही सातत्याने टीका करता आणि खूप जहरी टीका करता. या सगळ्यात तुम्ही पवारांचं जे योगदान आहे मंडल आयोग लागू करण्याचं, त्याच्यावर तुम्ही कधीच का बोलत नाही? मंडल आयोग हा देशभरामध्ये लागू झाला, हे मला महाराष्ट्रातल्या लोकांना अगदी हात जोडून विनंती करायची. मंडल आयोग लागू होण्यामध्ये महाराष्ट्रातल्याच अनेक ओबीसी नेत्यांचं योगदान आहे. मुळात योगायोगानं शरदचंद्रजी पवार मंडल आयोग अंमलबजावणी होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याच्या पलीकडे पवार साहेबांचं कुठलं योगदान आहे असं मला वाटत नाही. फार तर तत्कालीन परिस्थितीमध्ये एक जालन्याला ओबीसींचा मेळावा झाला होता, त्या मेळाव्यामध्ये एखाद्या वेळेस गेले असतील. याच्या पलीकडं देशभरामध्ये मोरारजीभाई देसाईंनी हा मंडल आयोग नेमला होता, त्याचा रिपोर्ट पण आला होता. पण ते अल्पकालीन सरकार ठरलं, 1-2 वर्षात ते पायउतार झालं. त्यानंतर पवार आणि पवारांचे गुरुच तिथं सत्तेत होते ना, त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत. विश्वनाथ प्रताप सिंहांना पंतप्रधान व्हावं लागलं आणि मग त्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय झाला आणि पुन्हा तो कोर्टामध्ये गेला. 93-94 साल उजाडावं लागलं आणि मग तो कोर्टामध्ये चॅलेंज झाला. 9 जजेसचं बेंच बसलं, ताऊन सुलाखून तो देशभरामध्ये लागू झाला. त्यामुळे शरदचंद्रजी पवारांनी लागू केला, शरदचंद्रजी पवार काय लागू केला? देशभरातल्या कमी अधिक फरकानं देशभरातल्या सगळ्याच राज्यांना तो कंपल्शन होता. त्यामुळे पवारसाहेबांना हे जे काही योगदान दिलं जातं हे चुकीचं आहे. तुम्ही आता म्हणालात आधीच्या प्रश्नावर उत्तर देताना की मला ट्रोल केलं जातं आहे तुमच्या आंदोलनं मोर्चे करत असताना, तर हे तुमच्या वेगळ्या कॉल रेकॉर्डिंग्स बाहेर येतात, तुमचे वेगळे व्हिडिओज बाहेर येतात, ते नेमके कसे येत आहेत बाहेर? कारण नाही, विषय आहे. हे बघा, मी असं AI बनवणं वगैरे, माझ्याबरोबर रात्रंदिवस पोलीस आहेत.
मला साधं कुठं चहा प्यायची सुद्धा मारामार आहे. त्यामुळं मी काही जर काय बेकायदा वागत असेल, बेकायदा बोलत असेल तर मला ती शिक्षा द्यावी ना इथल्या व्यवस्थेनं. आणि मी कायदा मानणारा माणूस आहे, त्यामुळं मला शेकडो कॉल येतात. आता मी 2 फोन बंद ठेवलेले आहेत. आता तिसरा एक माझ्याकडे प्रायव्हेट नंबर आहे, तोही आता सगळीकडे गेलेला आहे. त्यामुळं ह्या माणसाला ह्याचं मॉरल एवढं डाऊन करायचं, याला एवढा डॅमेज करायचा की त्यानं तो ओबीसीचा आवाज म्हणून पुढं नाही आलं पाहिजे आणि नडलं नाही पाहिजे आपल्याला, ही भावना आहे त्याच्या पाठीमागं. त्यामुळं हे होत राहणार आहेत त्या गोष्टी. आत्तापर्यंत भरपूर वेळा झालीत आणि पुढेही होत राहणार आहेत. काल परवा नवनाथाबा वाघमारेंची गाडी जाळली, किती टोकाचं पाऊल होतं हे. तसं काहीही आपल्याबाबत घडू शकतं हे मी गृहीत धरलेलं आहे. तुम्ही सगळे जे काही सभा घेताय, तुमचे जे काही प्रचंड गर्दी असलेले मोर्चे होत आहेत, ते बीडमध्येच का होत आहेत? बीडला रणभूमी का बनवलं तुम्ही? नाही, बीडमध्ये बीड जिल्ह्यामधून ज्या मनोज जरांगेंना बेकायदा मागणीला रसद पुरवली गेली, ज्या भूमीतून मनोज जरांगेसारखा माणूस उभा राहिला आणि त्यानं ओबीसीचं आरक्षण संपवलं, त्या भूमीमधल्या लोकांनी जर मला आग्रह केला, बोलवलं तर मी जाऊ शकतो. पण काल परवाचा कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातला जो मोर्चा होता तो 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा होता. बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच, तिकडं नांदेड आहे, जालना आहे, परत इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यात होत आहेत, बारामतीला मी मोर्चा काढला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याची तीव्रता जास्त आहे, कारण तिथं समाजामध्ये प्रचंड मोठी दरी पडलेली आहे. ही फ्रंटची दरी आहे, फ्रंटचा सामाजिक तणाव आहे. पण पश्चिम महाराष्ट्र असो की कोकण असो की मुंबई परिसर असो, बिहाइंड कर्टन ओबीसीमध्ये प्रचंड मोठा अंडर करंट आहे. त्यामुळे हा खवळलेला ओबीसी जर मतपेटीत रूपांतरित झाला तर भल्याभल्यानं तो घरी बसवेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. पण मराठवाड्यातच हा ॲग्रेसिव्हनेस दिसतोय सगळा, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी तेवढा ॲग्रेसिव्ह दिसत नाही. आता बारामतीला मोठी सभा झालेली आहे माझी. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाटकुळ गाव, एका छोट्या गावामध्ये सुद्धा मोठी सभा झालीच ना आमची. त्यामुळं असं काही समजण्याचं कारण नाही. पश्चिम महाराष्ट्रातले लोक बोलत नाहीत, पुढे रस्त्यावर येत नाहीत म्हणजे त्यांच्यापर्यंत बातमी पोचली नाही किंवा त्यांना कळत नाही किंवा लक्ष्मण हाके काय म्हणतायत हे पोचत नाही, असं नाही. तुम्हाला मीडियाच्याद्वारे प्रत्येक माणसापर्यंत आज डिजिटल जमाना आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळं आत्ता आम्हाला कुठल्या सकाळसारख्या किंवा अजून कुठल्या पेपरमध्ये बातमी झाली पाहिजे आणि मग ते अधिकृत असा विषय राहिलेला नाही. आता फॅक्ट आहे, तिकडे कॅमेरा सुरू होतो, ऑनलाईन सुरू होतो, माणूस बोलत जातो आणि लोक तल्लीन होऊन ऐकत आहेत. त्यामुळं परिवर्तनाची लढाई एवढी फास्ट असेल की कुणाला कळायच्या अगोदर इथले हे सत्ताधाऱ्यांचे, कारखानदारांचे, वतनदारांचे इमले आम्ही फक्त डिजिटल क्रांतीमधून या महाराष्ट्रामध्ये उधळून लावू, एवढं मी आत्मविश्वास. हे सगळे डिजिटल क्रांती वगैरे ठीक आहे, तुम्ही बीडमध्ये जेव्हा सभा घेता किंवा बाजूच्या जालन्यामध्ये घेता, तुमच्या सभांना जी गर्दी असते ही फक्त मुंडे समर्थकांचीच आहे असं सांगितलं जातं. मग आता हिंगोलीमध्ये कोणाची होती, बारामतीमध्ये कोणाची होती, सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळ गावामध्ये ती कोणाची होती, मोहोळ तालुक्यातल्या, नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही मोठे मोठे कार्यक्रम आता आमचे पाईपलाईनमध्ये आहे, मग ते कोणाचे समर्थक आहेत. आता उद्या आमची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सभा होती, ते कोणाचे समर्थक आहेत. असं काही समजायचं काही कारण नाही. हां, निश्चित ज्या समाजाला सफर करावं लागलं तो समाज प्रचंड मोठ्या ताकदीनं बीड जिल्ह्यामध्ये माझ्या पाठीशी उभा राहतो आहे, हे मला मान्यच करावं लागेल. पण बाहेरच्या जिल्ह्यामधला ओबीसी प्रचंड ॲग्रेसिव्ह आहे, जागृत आहे. आणि बीड जिल्ह्यामधले ज्या सभा झालेल्या आहेत त्यामध्ये धनगर समाजाच्या तरुणांचा 99% तरुणांचा सक्रिय असणाऱ्या समाजकारणात, राजकारणात हा सपोर्टच राहिलेला आहे. त्यामुळं ओबीसी जर एकत्र आला तर इथल्या राज्यकर्त्यांचे इमले उद्ध्वस्त होतील आणि ते बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या आमदार खासदारांना कळून चुकलं आहे. त्यामुळं ती रिॲक्शन. बीडमधल्या आमदारांवरती विषय तुम्ही काढलाय म्हणून तुम्ही बीडमधल्या आमदारांवरती मागे विजय सिंहांवर टीका केली, प्रकाशदादांवर केली, तर तुमच्या या टीकांना एक स्टंट म्हणून पाहिलं जातं. ते त्यांनी तुम्हाला काही उत्तर दिलेलं नसताना तुम्ही त्यांच्यावर टीका करता. नाही, उत्तर नाही. मी फक्त एवढाच प्रश्न विचारला होता की तुम्ही मनोज जरांगेंना पाठिंबा देताय, एवढे मोठे बॅनर लावताय, तर तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा. त्यांनी मत सांगायला पाहिजे होतं ना की आम्ही पण ओबीसीचे आहोत, मनोजदादा जरांगेंना जरी आम्ही पाठिंबा दिला तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये एवढं तरी बोलावं ना. ते बोलायचं धारिष्ट्य दाखवलं नाही. मी नुसतं बोललो तर त्यांनी माझे पुतळे जाळायला सुरुवात केली, मला फोन करायला सुरुवात केली, रात्रंदिवस माय काढली माझी. रात्रीच्या 2-2 वाजता मला कॉल आले, आमच्या मॅडमनं कॉल आले, तुमचं पायच काढू, तू परत गेवराईत दिस, तू कुठं पिंपळगावला दिस, तू कुठं उमापूरला दिस, तू कुठं पाडळसिंगीला दिस, तुला बघून घेऊ. अरे म्हणलं आलो उद्या गेवराई चौकामध्ये, बघू मला काय पुतळा काय जात आहे, मला जाळा म्हणलं. ती रिॲक्शन होती.
ॲक्शन पण नव्हती. तुमची टीका तुम्ही विजय सिंहावर जी टीका केली, पंडित कुटुंबाचा एक इतिहास आहे, तो इतिहास तुम्ही पाहिला होता का? त्यांच्यावर टीका करताना तुम्ही जर कदाचित ती टीका केली नसती तर ते प्रकरण चिघळलं नसतं. हे बघा, इतिहास कोणाचा, यशवंतराव चव्हाणांचा इतिहास काय होता, इतिहासाचा अभ्यास आणि इतिहास आणि त्या पंडित कुटुंबियांचं ज्ञान. यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार नाही, तर मराठी माणसांचा 18 पगड जातीचा होईल. मग ह्या पंडित कुटुंबियांच्या काय कपाळावर लिहिलं का की तुम्हीच आमदार राहणार इथले, बाकीच्यांनी काही मतं द्यायला जन्म घेतला का? हा विद्रोह आहे. त्यामुळं त्यांनी लोकशाहीच्या भाषेत त्यांनी समजून घ्यावं, आम्ही दुय्यम स्थानी आणि तुम्ही कायम नेहमी उच्चस्थानी. हा कुठला न्याय? आणि म्हणे आम्ही ह्याला बरोबर घेतो, त्याला बरोबर घेतो. आम्ही कधी तुमच्या बापाची जहागिरी आहे का आमदारकी म्हणजे, किंवा तालुका म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी? हजारो कोटीची माया कुठून जमवली तुम्ही? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, आणि मतदान कुणी करायचं? आम्ही. हा काय न्याय? त्यामुळे लोकशाहीचं तत्त्व समजावून सांगत असताना कुणाला आक्रस्ताळेपणा वाटत असेल, कुणाला स्टंटबाजी वाटत असेल, त्यांचा प्रश्न आहे. महात्मा गांधींनी मिठाचा कर, दांडी यात्रा, मग काही लोकांना स्टंट वाटला. महात्मा गांधी जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना अंगभर, म्हणजे माझी जनता देशाची 75% जनता ही गावामध्ये राहते, महात्मा गांधी म्हणाले खेड्याकडे चला, आणि माझ्या गावगाड्यातल्या लोकांना जोपर्यंत अंगभर वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी ही अंगभर वस्त्र नेसणार नाही. ते पंचावर फिरले. मग ते पंचावर फिरले म्हणून तो स्टंट होता का? मी तुलना वगैरे करत नाही, तर परत अजून काहीतरी म्हणतील. ही जन आंदोलनाची प्रतिकात्मक ह्या गोष्टी आहेत. ज्या माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली, ज्या माणसांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झाले, त्या माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं ॲज अ एक आंदोलक म्हणून, ॲज अ चळवळीचा फ्रंटला येऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला काही प्रतिकात्मक आंदोलनं करावी लागतील, उभी करावी लागेल. त्यांना लँग्वेज द्यावी लागेल, भाषा द्यावी लागेल, त्यांना ध्वज द्यावा लागेल, ध्वजाचा रंग द्यावा लागेल, त्यांना एक प्रसवनं द्यावं लागेल, त्यांना एक मूवमेंट द्यावी लागेल, आणि आपला शत्रू कोण आहे हे समजावून सांगावं लागेल, आपल्याला पोहोचायचं आहे कुठं हे समजावून सांगावं लागेल. लक्ष्मण हाकेला इथल्या चळवळीचं मेटाफिजिक्स हे अतिशय चांगलं माहिती आहे. लक्ष्मण हाकेला चळवळ फक्त एक गोष्ट असून चालणार नाही. क्रिकेटच्या एखादा टीमचा कॅप्टन असावा, आणि मग त्यामध्ये बॉलर, बॅट्समन, फिल्डर, मागचा किपर, मग डाव्या बाजूला कोण, उजव्या बाजूला कोण, सीमेवरती कोण, त्यावेळी क्रिकेटची मॅच जिंकू शकतो ना. त्यामुळं मला पर्सोना द्यावा लागेल, एक मूवमेंट द्यावी लागेल, शत्रू दाखवावा लागेल. ही चळवळी मागची आहे. कुणी स्टंट, मला काय फरक पडतो कोणी स्टंट नाही, पण त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणं कदाचित त्यांची राजकीय मजबुरी असू शकते ना, बीडमधल्या आमदारांची सगळ्या. मग ओबीसींचा रोष घ्या ना. तुम्हाला मायलेज मिळत असेल जरांगेला पाठिंबा देऊन, तर ओबीसींचा रोष स्वीकारा ना. ते ओबीसींसाठी उभे राहतात ना. काय आरक्षणावर काय भूमिका आहे सांगावी ना. आज हजारोनं सर्टिफिकेट वाटली जात आहेत. ते ह्या त्यांच्या विधानसभेच्या सगळ्या याचे केअरटेकर आहेत. त्यांनी येऊन सांगावं ना, नाही ओबीसीचं नुकसान व्हायला लागलंय. त्यांना 10% मताची काळजी असेल, आमच्याकडे 50-60% आहेत. त्यामुळे 60% मतं उद्या विरोधात गेली आणि तुमचं काय होईल? लक्ष्मण पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि जरांगेला पाठिंबा दिला. किती नंबरवर गेले? किती नंबरला मतं पडली त्यांची गेवराई मतदारसंघामध्ये? अरे एक लक्ष्मण हाके एकच दिवस गेवराईमध्ये फिरला तर 25-30 हजार मतं आम्ही घेतली. एक दिवस आणि एकच सभा, आणि तेही फक्त अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासासाठी मी गेवराईत आलो. प्रचार संपायला अर्धा तास बाकी होता, आणि तेवढ्या कालावधीसाठी मी गेवराईमध्ये येऊन सभा घेतली. तर 25-30 हजार मतं घेतलीत. त्यामुळं येऊ घातलेलं रणमैदान आहे. तुम्ही आहात आणि मी आहे. नाही, विजय सिंहावर तुम्ही टीका जेव्हा केली तेव्हा विजय सिंहांनी आता बंजारा समाजाचा मोर्चा असेल त्याला पाठिंबा दिलाच ना. या धनगर समाजाला दिला होतं. पाठिंबा देणं म्हणजे, अरे तुम्ही आमदार आहे, सत्तेतले आमदार आहे, तुम्ही त्या अजितदादा पवारांच्या कानात सांगितलं पाहिजे, दादा हे चुकीचं आहे. आपले जे बीड जिल्ह्यातले सगळे आमदार आहेत, हा खूप मोठा क्राऊड आहे. मला सांगा, आजपर्यंत या विजयसिंह पंडितांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची एवढी आंदोलनं झाली, कुठल्या आंदोलनात गेले? मला एक फोटो फक्त मला दाखवायचा. काल जे गाड्या ऊत आला होता ना त्यांना, म्हणजे असं काय म्हणायचं त्याला, कंठ दाटून आला होता. आजपर्यंतच्या कुठल्या आंदोलनात कधी आणि किती वेळा गेले होते? हाऊसमध्ये एवढ्या वेळा हाऊस झालं, किती वेळा प्रश्न विचारला होता तेवढं मला त्यांनी सांगावं. लक्ष्मण हाके ओबीसीची वज्रमुठ बांधतोय, बंजाऱ्याला बाहेर काढायचं. अरे बंजाऱ्याच्या घरावरचे पत्रे निघालेले नाहीत अजून. जवळजवळ गेवराई मतदारसंघामध्ये 40-45 बंजारा समाजाचे तांडे आहेत. 35 ते 36 हजार मतदान आहे बंजारा समाजाचं. एवढा तुमचा क्राऊड असताना
तुम्ही बंजारा समाजाचं ज्यावेळी आंदोलन उभं राहतं त्यावेळी तुम्ही त्याला जाऊन पुतना मावशीचं प्रेम दाखवता. तुम्ही त्या तांड्यावरचे त्या ऊसतोड मजुरांचे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सेंटरिंगपासून प्लास्टरपासून ते विटा वाहण्याचं वाळू वाहण्याचं काम करतात माता भगिनी. त्यावर कधी हा आता माझ्या तोंडात खूप शब्द येतात, हा गेवराईचा आमदार कधी बोलला का? तुला पाठिंबा द्यायला तू आमदार झालेस का? हाऊसमध्ये बोल ना, जिथं बोलायची तुझी वेळ आहे तिथं बोल ना तू. बरं आत्ता वेळ नाही, हाऊस नाही, अजितदादांची भेट घे आणि सांग अजितदादांना समजावून की तुम्ही सत्तेत बसलेला आहात. आम्हाला लोकांना दिखाऊपणा करण्यापेक्षा तुम्ही पोझिशनला आहात ना. लक्ष्मण हाके आंदोलक आहे. पोझिशनला असलेल्या माणसाने आंदोलकाच्या भूमिकेत यायचं काय कारण आहे? तुमची जी भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे ती घ्या ना. नाही, विजयसिंह पंडितांचाच विषय आहे म्हणून विजयसिंह पंडित कुटुंबाचा मी तुम्हाला एक 10 वर्षापूर्वीचा, साधारण 10-15 वर्षापूर्वीचा असेल एक किस्सा सांगतो. जेव्हा गेवराई नगरपालिकेची नगरपरिषदेची निवडणूक झाली तेव्हा पंडित कुटुंबातलाही सदस्य तिथून त्या सर्कलमधून निवडून आला होता. पण पंडित कुटुंबाने बंजारा समाजात सभापती केला होता. त्यांचा जो कारखाना आहे, त्यांच्या ज्या संस्था आहेत, तिथे आज हजारो ओबीसी काम करतात. याच्याकडे पण कुठेतरी पाहिलं पाहिजे. वोट बँक म्हणूनच ना. ज्यावेळी मान सन्मान इज्जत हक्क अधिकार देण्याची वेळ येते, तुम्ही एका बाजूला म्हणता की रोजगारी उपलब्ध करून दिली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या लेकरा बाळांच्या हक्क अधिकार निघून जात आहेत, पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व निघून जात आहे. हे काय म्हणायचं? राशनचं धान्य घेऊन जावा पण तुम्ही तुमची शेती कसायची नाही. हा काय न्याय आहे? म्हणजे कायम आम्ही तुमच्याकडं गुलाम म्हणून राहायचं का? तुमच्याकडं आम्ही गुलामी करायची तुमच्याकडं? आम्हाला आमचं शेत कसू द्या ना. आमच्या शेत कसण्यामध्ये आमचं पडीक आहे, ओसाड माळरानावरती आहे. ते ओसाड माळरानावरती आम्हाला आमचं कसू द्या ना. बाबासाहेबांनी हे कसण्यासाठी तर आम्हाला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन स्वीकारलं आहे ना आपल्या संविधानानं. आम्हाला आमचं शेत करू द्या ना. तुम्ही राशन देणार, तुम्हाला आम्ही 10 किलो दिलं, 5 किलो दिलं, 2. आम्हाला राशन नको आहे, भाषण नको आहे. आम्हाला दर्जेदार शिक्षण पाहिजे. आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे. आम्हाला स्वाभिमानानं जगायचं आहे. ही आमची भावना आहे ना. त्यामुळे असल्या कुठल्या कारखानदारानं, कुठल्या वतनदारानं, जागीरदारानं जर काय बोलला इथून पुढच्या कालावधीत, मग ते शरद पवार असोत, अजित पवार असोत, की सुप्रिया सुळे असो, की नितीन गडकरी असो, आरक्षणाबद्दल यांचा बघण्याचा काय दृष्टिकोन आहे? गेल्या 2-3 दिवसामध्ये हे सगळे पोपटासारखं बोलायला लागलेत आणि आरक्षणाबद्दल यांच्या मनामध्ये काय चाललंय हे सगळ्या महाराष्ट्रात येणार आहे. त्या प्रश्नावर सुद्धा तुमच्याच एका सहकार्याचं उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यामध्ये. तुम्ही एकेकाळी सोबत होतात, तुमच्या उपोषणाला त्यांनी साथ दिली होती, एकत्र होतात. या उपोषणाला राजेश टोपे पाठिंबा देतात, दरांगेंचे सहकारी देतात, बाकी आमदार देतात, पण तुम्ही अजून का भेट दिली नाही? नाही, मी थोडंसं माझी तब्येत पण बरोबर नाही, माझ्या सभा पण कंटिन्यू लागलेल्या होत्या. मी आज जाण्याचा तिकडं प्रयत्न करणार आहे, भेटणार आहे मी त्याला. आणि एस टी आरक्षणाच्या लढाईमधला 2014ला 9 दिवस उपोषण करणारा बारामतीमध्ये लाखो लोक घेऊन येऊन हाच लक्ष्मण हाके आहे. त्यामुळे मला माझ्या समाज बांधवांना मी समाजासाठी काय केलं आणि काय नाही केलं 2004 पासूनचा माझ्या समाज बांधवाला मला काही क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता नाही. पण आज रोजी माझी प्रायोरिटी ही आहे की ताटातलं ओबीसीचं आरक्षण संपूर्ण आहे आणि माझ्या समाजाबरोबरच गावगाड्यातला माझ्यासारखा शोषित वंचित आमचा जो क्लास आहे, आरक्षण कधीही कुठल्याही जात देण्याची वेळ येते त्यावेळी जात बघितली जात नाही, इन्क्लुडिंग मराठा समाज. त्यावेळी क्लास बघितला जातो. क्लासच्या रिप्रेझेंटेशनसाठी रिझर्वेशन पॉलिसी धोरण ठरते. मग आमचा ओबीसी जो क्लास आहे त्या क्लासचं आत्ता शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आणि पंचायत राजमधलं आरक्षण वाचवणं. कारण पंचायत राजच्या निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते किंवा शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आज रोजी ह्या बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आपलं झोपडं वाचवणं आज आवश्यक आहे. आपल्याला डोंगराच्या पल्याड, इमला आहे, हवेली आहे, हे जे काही लोकांनी आपल्याला एक आभासी चित्र निर्माण केलं जातं आहे, असेलही, नाही म्हणत नाही मी, ती लढाई लढावी, आपल्या 4 पिढ्यांनी लढलेली आहे. पण आज रोजी आपलं झोपडं जर कोण उद्ध्वस्त करू पाहत असेल, झोपड्यात घुसखोरी करून जर आपलं आरक्षण उद्ध्वस्त करत असेल, माझा सहकारी उपोषण करतोय, त्याला माझ्या सदिच्छा आहेत. पण माझं तेच कर्तव्य आहे की घरातली माणसं जर बाहेर काढली जात असताना घराचं संरक्षण करणंसुद्धा माझी तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे माझा त्यांना सपोर्ट आहे आणि माझ्या समाजाला माहिती आहे मी काय करतो आणि काय नाही करत. पण तिथे राजेश टोपेंनी पाठिंबा दिला आहे, दरांगेंचे बघा, पाठिंबा देऊ शकतात लोकशाहीमध्ये आणि पाठिंबा दिला त्यांचं स्वागत आहे. पण राजेश टोपे आमदार होते त्यावेळी त्यांनी कधी दिला होता का? बरं, मी 2 वेळा उपोषण केलं, माझ्याकडे कधी आले होते का? त्यांना विचारा बरं राजेश टोपेंना. हे राजकीय अँगलनं हे सगळे लोक पाहतात आणि लक्ष्मण हाकेला काउंटर म्हणून
लोक जात असतील, भले ठीक आहे, काउंटर म्हणून जायचं तर जावा, म्हणजे तुमचा सहकारी तुमच्याच विरोधात उभा करण्याचा हा प्लॅन आहे? असं मी म्हणणार नाही, पण दृश्य तसं दिसतंय. तो कशावरून? माझा सहकारी आहे, तोही लढवय्या कार्यकर्ता आहे. ओबीसीच्या आंदोलनातही ते माझ्याबरोबरच होते, आम्ही चांगले मित्रही आहोत. आणि एस टीची लढाईही आहे. पण आत्ताची सध्याची जी वेळ एवढी संवेदनशील वेळ आहे, बंजारानं एस टीचा मोर्चा काढणं, धनगरानं एस टीचा मोर्चा काढणं, परत वंजारी समाजाने अजून वेगळी मागणी करणं, किंवा अजून बाकीच्या लोकांनी काहीतरी वेगळं बोलणं, हे मला वाटते खरं तर ओबीसीमध्ये आत्ता आज रोजी भांडायची वेळ नाही, तर एकत्रित येऊन ही आपलं झोपडं वाचवण्याची वेळ आहे. हे मी खूप जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. दीपक बोराडे हे जे आहेत, एक असं सांगितलं जातं की तुमचे ते जर सहकारी असले, विधानसभेला तुम्ही त्यांना सभा दिली नव्हती, तेव्हापासून तुमचं काहीतरी बिनसलं आणि नंतर मग तुम्ही एकत्र जे होतात दूर झालात, असं काहीतरी सांगितलं जातं. नाही, असं मला काही वाटत नाही. कारण आम्ही 10-11 उमेदवार आमचे स्वतःचे उभे केलेले होते आणि त्याच्यावरती आमचा फोकस होता. आणि मग ते भौगोलिक अंतर बी एवढं होतं आणि मला नाही वाटत असं काय असेल. कारण ते तसं असतं तर ते मला कधीतरी बोलले असते. कधीही मला असं कधी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून कधीही जाणवलं नाही. त्यांनी उपोषण करण्यापूर्वी किंवा कधी चर्चा झाली तुमची काही? तुम्ही नाही. संवाद कधीपासून तुमचा बंद झाला? नाही, संवाद बंद नाही, आमचा संवाद सुरूच आहे. तर मला हे राजकीय कारण, तेही एक सामान्य कुटुंबातल्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि मीही एक, आणि निवडणुकीच्या आखाड्यामध्ये त्या आठवड्याभरामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यावेळी त्यांचाही अनुभव खूप मोठा स्ट्रॉंग आहे, माझाही अनुभव खूप मोठा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या ह्याच्यापेक्षा आम्ही सामाजिक न्यायाच्या लढ्यामधले आणि सामाजिक आंदोलनामधले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ह्याला कुठलंही पॉलिटिकल कारण नाही असं मी पूर्ण विचारानं सांगतो आणि तेही ते सांगतील. कारण आमच्यात तसं कुठं काय बेबनाव किंवा कसं काय मिसकम्युनिकेशन कुठेही नाही. मग असं एक दाखवण्याचा प्रयत्न होतोय? नाही, असं म्हणत असतील लोक, पण असं काही नाही, मला तर काही वाटत नाही. आता धनगर समाजाची जी एस टीतून आरक्षणाची मागणी आहे, खरं तर हायकोर्टाचा निर्णय त्यावर आला होता की ते शक्य नाही आहे. ती मागणी आता सध्या तिचं स्टेटस काय आहे, तिला भविष्य काय आहे आणि तुम्ही या मागणीकडे कसं बघताय? मी माझ्या धनगर बांधवांना सांगेन, गोंडगोवारी समाजाला प्रचंड मोठा त्यांचा म्हणजे बळी गेले 100-125. शरदचंद्रजी पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर त्यांना रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न झाला, तेच रिझर्वेशन परत रद्द झालं. गोंडगोवारी जो आदिवासी डोंगराच्या कुशीला राहणारा जो गोंडगोवारी आहे त्यांचं, गोंडगोवारींचं जर अशी परिस्थिती होत असेल तर माझे धनगर समाजाच्या बांधवांना आरक्षणाचा लढा लढावा, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याची वास्तवता, सत्यता काय आहे याचं भान ठेवून धनगर समाजानं फक्त राजकीय जर बनले तर महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या निश्चित तुमच्याकडे येऊ शकतात, हे मी विचारांती सांगू शकतो. धनगर समाजानं फक्त राजकीय बनणं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपण हादरे देऊ शकतो. एवढा मोठा काउंट फक्त धनगर समाजाचा आहे. आणि मग ओबीसी प्रवर्ग जर एकत्र बांधला गेला तर महाराष्ट्रात ओबीसी शिवाय एक ओबीसीचा मुख्यमंत्री झाला तर पाय उतार होणारा मुख्यमंत्री ओबीसीचाच असेल आणि सत्तेवर जाणारा मुख्यमंत्रीसुद्धा ओबीसीचाच असेल, हे मी प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो. आज जे मुख्यमंत्री आहेत ते ओबीसींच्या हिताचे आहेत असं म्हणायचं, म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याच्यावरती? नाही, DNA ओबीसीचा आहे म्हणतात, पण आताचा जो JR काढला त्यामुळे आम्ही नाराज आहोत. अजूनही आम्ही काही त्यांच्यावरची 100% अविश्वास व्यक्त केलेला नाही. पण एकच मी त्यांना त्यांच्यासमोर अट्ट ठेवेन, उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा जर खरा DNA ओबीसीचा असेल आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं जर ते मी ऐकलंय, म्हणजे मीडियाच्या द्वारे का बोलतायत ते कसं बोलतायत मला माहिती नाही, त्यांनी एकच घोषणा करावी मुख्यमंत्र्यांनी की भाजप महाराष्ट्रातल्या मूळ ओरिजिनल ओबीसीला पंचायत राजमध्ये तिकीट देईल, एवढी घोषणा उद्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. मग ते त्यांचा खरा DNA ओबीसीचा आहे हे आम्ही मान्य करू. त्यांनी जो JR काढला त्याच्यानंतर बंजारा समाज रस्त्यावर उतरला. बंजारा समाजाच्या मागणीकडे प्रॅक्टिकली जर पाहायला गेलं तर तुमचं मत काय आहे याच्यावरती? नाही, बंजारा समाजाची वस्तुस्थिती आजही पाहिली, काही 4 घरांनी सोडली तर बंजारा समाज आजही तांड्यावरून राहतो, हे वास्तव आहे. बंजारा समाज आजही अंगमेहनतीची कामं, शिक्षण वगैरे हे अज्ञान, तसंच कमी अधिक प्रमाणात धनगर समाजातला मेंढपाळ आहे, तसंच कमी अधिक प्रमाणात विजयंती अ आणि ब प्रवर्गातली माणसं आहेत. अ आणि ब प्रवर्गाचं एवढं वाईट जीन आहे की त्यांचं पालच गेलेलं नाही. आज उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. कालची घटना आहे पाटेवाडी गावातली, कर्जत, जिथं रोहित पवार आमदार आहेत, त्या गावामध्ये एका फासेपारधी महिलेची डेथ झाली आणि ती डेथ झाल्यानंतर त्या फासेपारधीच्या महिलेला अंत्यसंस्कार करण्यासाठी 1-2 फुटाची जागा त्या कर्जत तालुक्यामध्ये मिळाली नाही. शेवटी त्या फासेपारधी समाजातल्या तरुणांनी
तो मृतदेह पड पावसामध्ये तहसीलदार कार्यालयासमोर आणून ठेवला. हे महाराष्ट्राचं फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचं जात वास्तव आहे. आणि त्याच दायऱ्यामध्ये राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला इन्क्लूड व्हायचं आहे. त्या ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण पाहिजे. कालची घटना सांगितली, मी खूप जुनी सांगितलेली नाही, मी माझ्या फेसबुकला ती टाकलेली आहे. अक्षरशः डोळ्यातून धारा येऊ शकतात असं कालचं ते वातावरण होतं. जो जी आर आता काढला गेला 2 सप्टेंबरला, त्या जी आरच्या नंतर 17 सप्टेंबर जो मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन आहे, त्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांचं पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं, जसं एखाद्या शासकीय योजनेचं वाटप केलं जातं तसं. तर याच्यावरती ओबीसी नेत्यांचा दृष्टिकोन कसा आहे नेमका? त्याच दिवशी आम्ही कळमनुरीमध्ये हिंगोली जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला मराठवाड्यामध्येच. प्रत्येक तहसीलदाराला 1000 सर्टिफिकेट वाटण्याचं टार्गेट दिलं आहे. आचारसंहिता लागू होईपर्यंत एका तहसीलदाराने 1000 सर्टिफिकेट वाटले तर तालुक्याची संख्या किती गुणिले 1000 म्हणजे किती सर्टिफिकेट वाटली जात आहेत हे तुम्हीच मला सांगा. त्यामुळं पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये एकही ओबीसी सरपंच दिसणार नाही, झडपी मेंबर दिसणार नाही, सभापती, नगरसेवक, महापौर दिसायचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पण ह्या बोगस नोंदी आहेत, हाताने खाडाखोड करून त्याच्यावरती प्रमाणपत्र काढले जात आहेत असं फक्त सगळे म्हणतायत, सोशल मीडियावरती फोटो येत आहेत, पण ओबीसीचं कोणी काही त्याच्यावरती कागदोपत्री का बोलत नाही? कागदोपत्री आता 4 केसेस दाखल आहेत ना कोर्टामध्ये. मग कागदोपत्री बोलायचं म्हटलं तर काय बोलायचं? कारण हा ॲफिडेव्हिटच तुम्हाला मुळात बोगस सर्टिफिकेट काढायला सपोर्ट करतोय ना. ज्याच्याकडं सर्टिफिकेट नसेल, मराठा समाजाच्या कास्ट सर्टिफिकेट देण्यासंदर्भात सुलभीकरण निर्माण करण्यासाठी हा येतोय ना त्या जी आरचा. मग ज्याच्याकडे नसेल त्यानं, ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे त्यानं जर एक ॲफिडेव्हिट दिलं, मग तो नातेसंबंधातील, गावातील आणि कुळातील, संपलं ना. जी आर कळत नाही, जी आर वाचा, जी आर कळत नाही, जी आर वाचा, कसा वाचायचा? ह्याच्यापेक्षा वेगळा काय अर्थ बिर्थ आहे का? त्यामुळं हे सरळ सरळ डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे ओबीसीच्या, आणि ओबीसीच्या वस्त्रहरण केलं आहे. डोळ्यामध्ये धूळ फेकून ओबीसीचं वस्त्रहरण आज रोजी झालेलं आहे. तुम्ही जरांगेंवर टीका करत असता की खूप खालच्या पातळीवर बोलतात, बेताल वक्तव्य करतात. तुमच्यावर सुद्धा आता काही दिवसांपूर्वी टीका झाली जेव्हा तुम्ही वक्तव्य केलं की काही मराठा समाजातल्या मुलींची लग्न आमच्या मुलांसोबत. असं बोललो नाही मी, मुलांचं असं काहीच बोललो नाही. मी फक्त एवढंच बोललो की 21 विवाह आपण आंतरजातीय घडवून आणूया. शाहूराजांनी 100 वर्षापूर्वी 1917 साली त्यांनी पटेल बिल पास केलं, 1919 साली त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा केला, आणि पहिले 25 विवाह तर मराठा आणि धनगर असे लावूनही दिले शाहू महाराजांनी. स्वतःच्या चुलत भावाची कन्याचा विवाह होळकर घराण्यातील तृतीय यशवंत होळकर यांच्याबरोबर याच शाहूराजांच्या मार्गदर्शनानं किंवा त्यांच्या ह्या आंतरजातीय विवाहाची प्रेरणा घेऊन झालेलं आहे. त्यामुळं हे मी सांगायचा प्रयत्न केला. आणि अजून एक तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो विशालजी, महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, आंतरजातीय विवाह करणाऱ्यास 75,000 रुपये अनुदान देतं शासन, प्रमोशन करतं. आणि केंद्र शासन SC ST बरोबर जर आंतरजातीय विवाह झाला तर 2.5 लाख रुपयाचं अनुदान देतं. मी शासनाच्या योजनेचं ब्रँडिंग केलं आहे फक्त. मग आजपर्यंत 2-3 वर्षामध्ये आम्ही मागास झालो, आम्हाला मागासाचं आरक्षण पाहिजे. ओबीसी म्हणजे काय? अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजेच BC. संविधानामध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये BC हा शब्द आहे. BC बॅकवर्ड क्लासेस. याचा हिंदी शब्द काय? पिछडा वर्ग. मराठीत काय? मागास वर्ग. मग मागास वर्गाच्या हर्डल्स यांना पूर्ण नको करायला, हा सुद्धा इव्हिडन्स होऊ शकतो. ज्यावेळी आंतरजातीय विवाहाबद्दल मी एक शब्द बोललो, मी करायला तर गेलो नव्हतो, करायला गेलो असतो तर त्यांनी आमचं घरनं आम्हाला जिवंत सोडलं नसतं. त्यामुळे मी फक्त शाहू महाराजांचं 100 वर्षाचं एक्झर्शन बोलून दाखवलं. तर 2 वर्ष झालं आम्ही मागास म्हणणाऱ्यांचा जात वर्चस्वाची भावना उफाळून आली. आम्ही मराठे, आम्ही क्षत्रिय, असा कसा हक्के बोलू शकतो, आमच्या लेकीबाळी, आमचं ह्याव, आमचं त्याव. मग तुम्ही आजपर्यंत ऑनर किलिंग केले. प्रेमविवाहातून दलितांच्या, अरे तो मेहतर समाजाचा मुलगा कडबा कुट्टीच्या यंत्रामध्ये घालून त्याला वैरणीप्रमाणे कुठला, माऊली सोट नावाचा आत्ताचं काल परवाचं उदाहरण, धनगर समाजाचा पोरगा, त्याच्यापेक्षा वयानं मोठी असलेली मराठा समाजाची मुलगी, त्या मुलीनं त्याच्याकडे त्या मुलाच्या आईवडिलांनी कितीतरी वेळा त्यांना समजावून सांगितलं, त्या मुलीच्या आईवडिलांना. त्या मुलाचं एकही हाड शिल्लक नव्हतं. हे ऑनर किलिंगचं काय करायचं? सैराटचं काय करायचं? हे वास्तव आहे ना. ही ऑनर किलिंग झाली एक मानसिकता. पण जेव्हा ओबीसीतल्याच जाती आपापसात विवाह करत नाहीत तेव्हा त्यांना हे आवाहन करणं तुम्हाला कोणत्या लॉजिकवर करता तुम्ही? हे बघा, मला एक सांगा, जो रूलर आहे
जो जबाबदार माणूस आहे त्यानं रोडमॅप घालून द्यायचा असतो. राजर्षी शाहू महाराजांना अस्पृश्यता केली पाहिजे म्हणून गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं. फक्त हॉटेल काढून देऊन थांबले नाहीत, तिथं माणसं जात नव्हते, तर ते स्वतः त्या राजेशाहीची सवारी घेऊन हत्ती, माणसं, राजे, प्रधान सगळ्यांना घेऊन त्या गंगारामच्या हॉटेलमध्ये गेले. ते फक्त बोलघेवडे समाजसुधारक नव्हते, करते समाजसुधारक होते. त्यांनी स्वतः जाऊन तिथं ज्यावेळी गंगाराम कांबळेंच्या हॉटेलमध्ये चहा पिला त्यावेळी तिथल्या सगळ्या लोकांना तो चहा प्यावा लागला. त्यामुळं रोडमॅप शाहू महाराजांनी म्हटलं ना, मी तुम्हाला पहिले 25 विवाह मराठा आणि धनगर समाजात लावून दिलेले आहेत त्यांनी. मग ओबीसी तर एकत्र येतीलच, पण तुम्ही एक पायंडा पाडा ना, एक उदाहरण द्या ना. तुम्ही जर आमचे केअरटेकर असाल, तुम्हाला जाती अंताची लढाई लढायची असेल, तुम्हाला सगळे भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, हे फक्त प्रतिज्ञापुरतं पुस्तकाच्या पहिल्या पानावरती एवढंच. तुम्हाला आम्ही आमचं सर्वस्व दिलंय ना, आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलंय, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलंय. मग तुम्ही उदारतेचे शाहू महाराज कळायला यांना अजून 100 वर्ष जावे लागतील. त्यामुळे हा सोडून द्या विषय, हा तात्विक विषय आहे. काल परवाच्या जी कॅबिनेटची बैठक झाली गेल्या आठवड्यातली, तिथे पंकजाताईंनी एक मागणी केली की जे आतापर्यंत प्रमाणपत्र वाटप केले गेले त्याच्यावरती एक श्वेतपत्रिका काढा. या मागणीवर जे होईल ते विचार सरकारचा होईलच, पण ग्राउंड लेवलला तुम्ही एवढ्या कार्यकर्त्यांसोबत सभा घेता, एवढी लोक तुमच्या सभांना येत आहेत, तुम्ही ह्या सभा घेण्यापेक्षा त्याच्यावर टीका करण्यापेक्षा खाली अधिकारी असतील किंवा खालची परिस्थिती असेल याच्यावर लक्ष का ठेवत नाही? लक्ष ठेवून कायदा कोण हातात घेणार? अहो, साधं एक असा आरेरवीने एखादा कार्यकर्ता ॲग्रेसिव्हली बोलला तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा झाला म्हणून हे उचलून टाकतात आतमध्ये. या प्रशासन यंत्रणेवर दबाव कोणाचा आहे, प्रेशर कोणाचा आहे? गावातल्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत राजकारणामध्ये मराठा आहे. त्यामुळं अरे हा माणूस डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारा, ऊसतोड मजुरी करणारा, मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या माणसाचा हा माणूस जर एवढा जागरूक असता, अलर्ट असता, आम्हाला आरक्षणाची गरजच भासली नसती ना. आम्हाला आरक्षणाच्या कुबड्या कशासाठी घ्याव्या लागल्या? कुबड्या म्हणण्यापेक्षा आरक्षण आम्हाला का घ्यावं लागलं की आम्ही अपंग आहोत म्हणून. त्यामुळं आम्हाला हे आधार कुबड्या म्हणण्यापेक्षा आरक्षणाचा आधार का दिला गेला की आम्ही सोशली हँडिकॅप्ड आहोत म्हणून ना. मग तेही तुम्ही काढून घेणार असाल तर आम्ही एका जागेवर बसू ना. त्यामुळे ह्याच्याकडं खूप सहानुभूतीनं आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आरक्षणाकडे पाहिलं गेलं पाहिजे. आरक्षणाचा विषय आहे म्हणून सुप्रिया सुळेंचं एक वक्तव्य आहे आरक्षणावरती की आर्थिक निकषावरती ते दिलं पाहिजे, किंवा गडकरींचं एक वक्तव्य आहे की आम्हाला आरक्षण आहे ते बरं. आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला नाही, बदलत नाही चालला. हे उच्चवर्णीयांची मानसिकता आजही आरक्षणाकडे बघण्याची ही संकुचित आहे, भेदभावाचीच आहे. नितीन गडकरी म्हणतात की बरं झालं मग आम्हाला आरक्षण नाही आमच्या ब्राह्मण कम्युनिटीला वगैरे. मी वेळोवेळी बोललो आहे की आम्हाला जर दलित, ओबीसी, भटक्या समाजाला देवाने एक ऑप्शन दिला की तुम्हाला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे तर आम्ही ब्राह्मण चॉईस करू. त्याचं कारण असं आहे, नितीन गडकरींना काय माहीत की इथल्या व्यवस्थेमधला एखादा वाजंत्री, आता आमचे खोलार समाजाचे लोक वाजंत्र्याचं काम करतात महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये, जे SCमध्ये येतात. त्या वाजंत्र्याचं वाजपाचं काम करत असताना त्याच्या कुटुंबामधल्या एखाद्या जन्माला आलेल्या लेकराचं इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये येणं किंवा प्रशासकीय अधिकारी होणं किंवा एखादा प्रतिनिधी होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचे काय हर्डल्स आहेत, काय अडथळे आहेत, त्याच्या बाबतीत काय सामाजिक दुजाभाव आहे, त्याला काय प्रतिकूल परिस्थिती आहे, ह्या गोष्टीची थोडीशी जरी कल्पना नितीन गडकरींना असती ना तर मला वाटत नाही की एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस आरक्षणाकडे एवढा कुत्सित आणि चेष्टेच्या भावनेनं बोलला असता. तो सगळ्या आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या बहुसंख्य लोकांच्या जखमेवरती मीठ चोळतायत नितीन गडकरी. आणि ही सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू मी म्हणणार नाही, निकृष्ट संसदपटू. निकृष्ट कुणी आणि कुठल्या अँगलनी ह्यांना उत्कृष्ट संसदपटू मिळाला मला माहीत नाही. सुप्रिया सुळे तुमची दुसरी तिसरी चौथी पिढी मला वाटते राजकारणात आहे, 5वी पिढी. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. तुम्हाला निवडणुकीत जिंकणं ह्याच्या पलीकडं तुमच्याकडं दुसरं काहीही, तुम्ही सामाजिक न्यायाकडे काय म्हणून बघता, गोरगरिबाकडे काय म्हणून बघता, शेतकऱ्याकडे काय म्हणून. कारण एकतर पवार फॅमिलीच्या नावावरती कुठलीही चळवळ लढल्याचं आजपर्यंत आम्ही ऐकलेलं नाही, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्तास्थानामध्ये मात्र पवार फॅमिली आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी थोडंसं आत्मचिंतन करावं, आरक्षण पॉलिसी वाचावी, मराठी येत नसली तर इंग्लिशमधून वाचावी, इंग्लिश येत नसेल तर मराठीमधून वाचावं. आणि एवढं बेजबाबदार वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे की मी सुप्रिया सुळेंचा इथं निषेध व्यक्त करतो आहे. तुम्ही अजितदादांवर टीका करत असता की महाज्योती वगैरे या ज्या ओबीसीच्या संस्था आहेत यांच्यावरती अन्याय ते करतात, भेदभाव ते करतात, जातीयवाद करतात.
पण मुख्यमंत्री आहेत, ओबीसींची काळजी घेत आहेत त्याचं म्हणतात. तुम्ही कधी मुख्यमंत्र्यांना का सांगत नाहीत की आमच्यावर असा अन्याय होतोय? मुख्यमंत्र्यांना माहिती ओबीसी नेते पण सांगत नाहीत. मुख्यमंत्र्यांना हे कळत नसावं. हम्म. मुख्यमंत्र्यांना कळतंय ना. ते पण का काय बोलत मुख्यमंत्र्यांची मजबुरी आहे आम्हाला माहिती नाही. नाही? पण ज्या ओबीसीनी मुख्यमंत्र्यांना एक निर्विवाद, आता ते म्हणतील लाडकी बहीण आणि मग आमची यंत्रणा, पण जास्त वेळा ही काम करत नसते लाडकी बहीण आणि यंत्रणा. तुम्हाला ओबीसी बांधव अजूनही आमचा मुख्यमंत्री महोदयावर विश्वास आहे. तुम्हाला काहीच कळत नाही या भानगडीत तुम्ही जाऊ नका. तुमच्या ह्या अजितदादा पवारांना फक्त सांगा की तुम्ही तुमचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, जे सारथीला तेच बार्टीला तेच तारतीला तेच महाज्योतीला, पण सारथीला निधी द्यायचा वेळ येतो त्यावेळी अजितदादांचे दानशूर करणं अजितदादाचा जागा होतो स्वतःच्या जातीच्या संस्थेसाठी. पण महाज्योती जी ओबीसींसाठी आहे त्या मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही, इमारत मिळत नाही, साधा स्टायपंड भेटत नाही. याच अजितदादा पवारांनी सारथीची इमारत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बायसिस कॉलेजच्या मध्ये एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल अशी इमारत हार्ट ऑफ सिटी पुणे मध्यवर्ती ठिकाणी उभी केली. पण त्याच महाज्योतीला एक साधं कार्यालय 1000 स्क्वेअर फुटाचं ते देऊ शकत नाहीत. आता माझी मागणी आहे मुख्यमंत्री महोदयांकडं, तुमचा ओबीसी DNA आहे ना, तर त्यातले जे काही 4, 5, 6 मजले आहेत सारथीच्या इमारतीचे, त्याचे पहिले 3 मजले महाज्योतीसाठी तुम्ही द्या, 2 मजले बार्टीसाठी द्या, आणि उर्वरित मग काय असेल ते तुम्ही सारथीसाठी ठेवा. करावं हे मुख्यमंत्री महोदयांनी. अहो विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यात कसली जातन पातन संस्था असते. द्या ना 2 मजले महाज्योतीसाठी, 2 मजले बार्टीसाठी, 2 मजले सारथीसाठी, अजून 1 मजला राहतो त्यात प्रशासकीय काम चालू द्या बहुजन कल्याण खात्याचं. पैसा काय तुमच्या बापाच्या तिजोरीतनं आणला का? अजितदादाच्या पवारांच्या बापाच्या तिजोरीतनं किंवा त्यांच्या शेतातल्या उत्पन्नातून त्याने तो पैसा टाकला आहे का तिथं? आमच्याच कष्टाच्या निडळाच्या घामाचा तो पैसा आहे ना. आणि आम्ही 50-60% लोक राहतो ना महाराष्ट्रामध्ये. आमच्या लेकराबाळांनी PhD करायची नाही, आमच्या लेकराबाळांनी पुढचं शिक्षण घ्यायचं नाही, हायर एज्युकेशन घ्यायचं नाही. हाच अजितदादा पवार पोल्ट्रीवाला तो त्या PhD करणाऱ्या मुलामुलींना म्हटला की मी जर तुम्हाला स्टायपंड दिला तर तुम्ही लग्न करणार, तुम्ही घरं बांधणार. पण याच अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या अगोदर जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला होता, पोरं हुशार आहेत, त्यांचा अवेअरनेस आहे, तर ते म्हणले निवडणुकीच्या अगोदर आम्हाला अशी आश्वासनं द्यावी लागतात. एवढं थिल्लर पद्धतीनं तुम्ही ओबीसीच्या पोरांकडे बघता. आणि हे कसं चालतं मुख्यमंत्री महोदयांना? 1% पलीकडे बजेटरी तरतूद आजपर्यंतच्या बजेटमध्ये महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा समतेचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, तिथं आम्हाला या बजेटमध्ये 1% बजेटरी तरतूद आजपर्यंत 50 ते 60% लोकांना मिळू शकलेली नाही. हे वास्तव आहे. आता या सगळा जो काही ओबीसी मराठा वाद चालू आहे, सरकारने GR काढला आहे, ते प्रमाणपत्र इश्यू करणं सुरू आहे, ओबीसी अस्वस्थ आहेत, या सगळा जो प्रकरण आता सुरू आहे, याला एंड काय आहे नेमका? याचा एंड ओबीसी सत्तेमध्ये जातील आणि ज्या पिढ्यांनी आमचं शोषण केलं आणि परत शोषण करता करता आमचा जीव, आमच्या नरडीला नख लावण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांना आम्ही घरी बसवणार. कारण आमच्या डोळ्यासमोर फुले शाहू आंबेडकर तर आहेतच, पण फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वावरती सत्ता परिवर्तन घडवणारा काशीराम सुद्धा आहे, किंवा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे सुद्धा आहेत. एक ऊसतोड मजुराचा पोरगा ते दिल्लीच्या संसदेपर्यंत जाऊन संसदेला घेराव घालणे आणि ओबीसींची जातनीय जनगणना झाली पाहिजे म्हणणारा एक स्वाभिमानी माणूस आणि एक आदर्श असा चेहरा आमच्या समोर आहे. मग वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी माणसं आहेतच. मग BK कोकरे नावाचा क्रांतिकारक आहे आमच्या फलटण बारामती परिसरामधला. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही आहोत. आम्ही पायाचा एक मंदिर बांधायला घेतलं आहे, त्या मंदिराच्या पायाचा कळस ओबीसीचा एखादा माणूस होईल, पण त्या मंदिराच्या पायाचा दगड होण्याचं काम लक्ष्मण हाके निश्चित करेल. तर या मुलाखतीत ओबीसी विरुद्ध मराठा हे जे 2 समाज आज महाराष्ट्रात एकमेकांच्या समोर आले, त्यात लक्ष्मण हाके यांनी ओबीसींची जी मतं आहेत ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. त्यांचे जे कोणते मुद्दे तुम्हाला आवडले असतील, खटकले असतील, ते जरूर कमेंटमध्ये मेन्शन करा. चॅनल सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या पॉडकास्टमध्ये.